اللهم صل على سيدنا محمد يا رب صل وسلم دائما أبدا على السلام عليكم ورحمة الله وبركاته. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على حبيب रब्बी आलमीन. अम्मा बाद. संविधान आहे भारताचा प्रिय आपण सर्वांना. संविधान आहे भारताचा प्रिय आपण सर्वांना. स्वाभिमानाने आम्ही सांगतोय सर्वांना, दुखवू नका कधीच कोणत्याही धार्मिकाच्या भावना. संविधान देत नाही याची कधीही परवाना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय हजरत नाजिम साहेब व सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले पाहुणे मंडळी, सर्व गुरुजन वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, मी सगळ्यात प्रथम अल्लाहची स्तुती करते जो सर्व सृष्टीचा पालन करता आहे. आणि आम्ही फारच भाग्यवान आहे की आमचा जन्म एक अशा देशामध्ये झाला जेथे सर्वप्रथम मनुष्य आदमला आवरण्यात आले आणि तिथे फार ऋषी मुनी पीर पैगंबर फकीर वली संत महात्मे तज्ज्ञ ज्ञानी महान राजे आणि विचारवंताचे जन्म झाले होते. प्रिय बंधूंनो, मी आज आपल्या समोर स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलणार आहे, तर हे आपण शांतपणे ऐकावे अशी मी आशा बाळगते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतवासियांना एक अशा कायद्याची गरज भासू लागली जो कायदा सर्व जाती व धर्माच्या लोकांना समान हक्क प्राप्त करून देईल. आपल्या देशात विविध धर्म आणि संस्कृती आहे. आपला देश त्या सुंदर बागेसारखा आहे ज्यात विविध प्रकारचे फुले आहे. इथे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बुद्ध, जैन, पारसी, आदिवासी, लिंगायत अशा प्रकारचे अनेक धर्माचे लोक आपापल्या धर्मानुसार जीवन जगतात. आपला संविधान प्रत्येक जाती व धर्माच्या लोकांना आपापल्या धर्मानुसार जीवन जगावे याची परवानगी देतो की हिंदूंनी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे तर मुस्लिमांनी आपली शर्यतीनुसार, याचप्रमाणे सिख, बुद्ध व इतर धर्मीयांनी आपापल्या धर्मानुसार जीवन जगावे. शेवटी मी अल्लाहशी प्रार्थना करते की अल्लाह आमच्या देशाची रक्षा कर व सर्व भारतीयांमध्ये प्रेम, स्नेह, बंधुभाव, सद्भावनाने राहण्याची सुबुद्धी दे. आमीन व मा अलैना इल्लल बला.